तर नमस्कार मित्रांनो, अशा मध्येच असताना बघू शकता मी सकाळी 6 वाजले कामावर चाललो मित्रांनो. सकाळचं वातावरण मस्त आहे. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेले इथं आणि मी कामावरती आलो आहे. बघू शकता तुम्ही ही आपली गाडी आहे, तर इथं गाडी पार्क करून घेतो म्हणजे कसं सेफ्टी सर्व गोष्टी. तर पटापट कामं करून निघतो. A few moments later. तर तिथे या तळ्यामध्ये मासे बघा मित्रांनो, तर तुम्ही बघून परेशान होताल एवढे मासे. वही बोलता हूँ ना, उसको खिलाएगा तो भगवान देखता है. अरे नहीं ये लोग भी तो रात में शांति होती है. हाँ रात में शांति, मैं बता रहा हूँ ना. तर मित्रांनो माझं उधर काम बैठा था झालेलं तो आहे. कुछ नहीं मालूम पड़ा मेरे को. मासे म्हणजे मेरे उठ के कभी मैंने उधर ही गाड़ी मेरे वर्षाला यांच्या हातीत असते. मासे विषयी उत्पादन करत वर्षभर त्या माशाची खाऊ पिऊ घालणं, त्याला देखरेख करणे हे सर्व काम करतात. तर मित्रांनो मी इथं आलेलो आहे मोरा जेट्टीवर. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे किती झांजा आहेत मोठ्या मोठ्या, आणि इकडे जे आहेत ही मागे इकडे इंजन आहे झांजांचं. ते म्हणजे इंजन रिपेअर करतात का काय माहिती नाही, पण झांजांचं ती इंजन आहेत ती मागे तुम्हाला दिसते ना तो का ती. आणि ही बघू शकता पुढे हो का इथं किती मोठ्या झांजा आहेत. आणि आता सध्या पाणी म्हणजे समुद्राचं थोडंसं ओटी का ती भरती काय तर म्हणतात ती आहे सध्या. बघू शकता तिकडंच ती जी तुम्हाला लाकडं दिसतात ना, हां ती या असं बोटीच्या खाली इथं असं लावण्यासाठी उपयोग करतात त्याचा. बघा ती तसं म्हणजे खालून ही जी गाळ आहे ना पूर्ण, ही गाळ्यानं ती खालचं जे आहे ना ती त्यांचं झांज पूर्ण म्हणजे असं गंजणार नाही किंवा त्याला काही कीड वगैरे लागणार नाही. तेव्हा तिकडं ह्याचं काम चालू आहे तिकडं, त्या लाकडाला कलर फिलर मारणं किंवा बोटीचं कलर काम करणं. जेव्हा पाणी असं असते ना म्हणजे येत नाही त्यावेळेस बोटीवांचं काम करून घेतात. बघा एक बोटी त्या साईडला तर भरपूर आहेत तिकडं, त्या साईडला तिकडे. तरी आपल्या मुंबईमध्ये रायगड जिल्ह्यात उरण या गावामध्ये म्हणजे ही मोरा म्हणून असं ओळखलं जातं मोरा जेट्टी. तर मित्रांनो इथं आलतो मी थोडंसं म्हणजे तुम्हाला पण दाखवा म्हणलं. तर आता आपल्या गाडीमध्ये पेट्रोल संपले म्हणजे आहे थोडंसं इथपर्यंत आहे. पण आता जाऊन पेट्रोल वगैरे टाकू आणि घरी जाऊ मित्रांनो. ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत, आणि नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. ही बघा मित्रांनो ही झांजाचं म्हणजे ही ब्रेक आहे बरं. ब्रेक म्हणजे ज्यावेळेस झांज आपण लावतो त्यावेळेस तिथं ह्याचा उपयोग करतात. त्याला काहीतरी म्हणतात मला माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी बाजू बघता ना तुम्ही मग दाखवलेलं तुम्हाला ही इंजन आहे तिकडं, आणि इथं झांजा पण रिपेअर करतात काही गोष्टी. काही असं काढून ठेवलेलं झांजा इथं रिपेअर वगैरे करणे असते त्यांचं. तरी बघू शकता इकडं पाठीमागे घरं कशी आहेत बघा तुम्ही. आणि इकडंच ह्या साईडला असं तिकडं मुंबईला वगैरे जाण्यासाठी त्या ठिकाणी जहाजा लागतात. तेव्हा ती आहे ना त्या ठिकाणी जहाजा लागतात तिकडं. तिथूनच मग मुंबईला जातात. ही नवी मुंबई आहे इकडं. ती JNPT आहे कंपनी आहे ती. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बघितलं असाल बघा आपलं पुष्पा पिक्चरमध्ये जे लास्टचा जी सीन आहे किंवा पहिला जी सीन आहे तशा प्रकारेच हा इथं एक म्हणजे असा पॉईंट आहे. कंटेनर वगैरे सर्व आणि समुद्रामध्येच ही असं एक रस्ता आहे. ते कंपनीचं काहीतरी आहे, आपल्याला तेवढं नाही माहिती जास्त, पण कंटेनर दिसतात तिकडं. तुम्हाला थोडंसं अजून झूम होत असेल तर दाखवतो. बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो आपण आता निघूत पेट्रोल टाकायचे गाडीमध्ये. $512 केले आपण पेट्रोल, आता करायचे. चला मित्रांनो इथं जे पेट्रोल पंप आहे ना नेहमीचं पेट्रोल पंप आहे. आणि इथं रूल्स कसे आहेत माहिती आहे का, इथं ATM नाही तर कॅश ह्या दोन वस्तू लागतात. फोनपे वगैरे चालत नाही जास्त करून. तर ATMच मागतात तिथं, कॅश चालत नाही. बघू शकता कसला आहे एकदम निसर्ग स्वच्छ आहे. तर निघालो घराकडे मी आता मस्तपैकी. आता मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पाऊस चालू आहे.
पण पाऊस कसा माहिती आहे का, ढगार आहे वरी. 5 मिनिट पडेल, लय झालं 5 मिनिट आणि पुन्हा बंद होईल पाऊस. आपल्याला रेनकोट वगैरे सर्व आहे, परंतु कसं आहे माहिती आहे का, रेनकोट घालायचं नाही कारण ढगार आहे, पाऊस लगेच जातो. थोड्या वेळ जरा थांबलो 5 मिनिट की पाऊस जाईल 100%. पाऊस इकडे पण कसली झाडी आहे. तुम्हाला इथं उरणमध्ये जिथं बघाल तिथं तुम्हाला झाडी दिसेल, हिरवं गार दिसेल उरण सगळं. म्हणजे पूर्ण झाडी आहे इकडं, डोंगर भाग आहे पूर्ण, त्यामुळं. आणि हे जे सुराग बघताय ना तुम्ही, ह्याच्यामध्ये खेकडे जाऊन बसलेले असते, कारण इकडं खेकडे मासे ह्याच्याशिवाय तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. तर कामावर मी जाऊन आलो परत. थांबा 1 मिनिट, आपला कॅमेरा जरा ब्लर दिसायला, पाणी पडले त्याचा. आता थोडं दिसत असेल, थोडं जरा आईसचं जर थोडं जरा. तर मित्रांनो, आता मी कामावर जाऊन सकाळी गाड्या बिड्या पुसून सर्व मी आलो. आणि आता तुम्हाला आता म्हणजे पेट्रोल वगैरे टाकायचं होतं म्हणून इकडल्या रस्त्याकडून आलो मी. आता एकदाचं पेट्रोल टाकलं आणि आता 10-12 दिवस तर काय बघायची गरज नाही पेट्रोलला. 1 मिनिट, गाडी पुढे घेतो, लोकांना त्रास नको आहे. हो बरोबर आहे ना, आपण इथले स्थायिक नाहू, काय बोललं दिलं तर आपल्याला काय बोलता येत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहा. आणि आज आपले यूट्यूबचे 400 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण मी दाखवतो तुम्हाला. तर यूट्यूबचं नेमकं काय आहे काय नाही सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो, नेमकं काय प्रोसेस आहे काय नाही. तर व्ह्यूज काय आहे ना, त्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. ज्याला पण कोणाला इच्छा असेल ब्लॉगिंग करायची किंवा यूट्यूबवर यायची तर त्याने येऊ शकताय. चांगलं आहे ती येणं, म्हणजे पुढे तुमच्या भविष्यात खूप काही बदल घडू शकतो. आणि मी लोकांचं बघूनच मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, काहीतरी आपल्याकडे रिकामी वेळ असतो, त्या रिकामी वेळेत आपल्याकडे मोबाईल आहे, सर्वाकडे स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोनचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. उगाच त्याचा घ्यायचं मोबाईल, इंस्टाग्राम बघ, काय बघ, फलानं दिसताना बघ. आपल्या लोकांना काहीतरी बघितलं पाहिजे. आपल्या लोकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो. तर ते तुम्हाला यूट्यूबवर किंवा भरपूर लोकांना तुम्ही बघितलं असाल, थोडा ना थोडा बहुत फायदा होणार म्हणजे होणार. तर 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील. 4 वर्षामध्ये फिक्स म्हणजे कधीही होऊ शकते आपलं सक्सेसफुल काम. त्यासाठी मित्रांनो, आपण रिकाम्या वेळेमध्ये व्हिडिओ करत असतो. त्या व्हिडिओचा आपल्याला आज न उद्या त्याला कधी ना कधी फायदा 100% होणारच आहे, हे मला माहीत आहे. आता कुठं आपले कनेक्ट 1,60,000 व्ह्यूज झाले टोटल, म्हणजे 1,60,000 व्ह्यूज झाले. व्ह्यूज पाहिजे असतात किती माहिती आहे का, मॉनिटाईज चॅनल होण्यासाठी व्ह्यूज पाहिजे असते. तर बघा तुम्हाला सांगतो, 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे असते. मेन टार्गेट तर तीच आहे, 10 मिलियन व्ह्यूज म्हणजे जोक नाही, लय आहेत ती. सबस्क्राईब 500 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. वॉच टाईम 3,000 घंटे वॉच टाईम असते. तर माझं 5-6 हजार काहीतरी 5-6 नाही 1 का 1.5 हजार काहीतरी वॉच टाईम माझं झालेले आहे. तर 3,000 घंट्याचा वॉच टाईम आहे आणि 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत टोटल मिळून आपल्या चॅनेलमध्ये. आपल्या व्हिडिओचं टोटल मिळून 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत. आता कुठं माझे 1,60,000 झाले. तर आपल्याला 1 मिलियन व्हायला फक्त आपलं 1% काम होते. 10% काम होण्यासाठी 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत. तर भरपूर आहेत ती. तर त्याच्यासाठी कसं मिलियनवर जर व्ह्यूज गेले जातात, बरं तुम्हाला वाटत असेल जात नसते, पण जातात. कुठले व्हिडिओ जर चांगल्या पद्धतीने जर व्हायरल झाले ना तर जातात. त्याला व्हायरल व्हायचं आपण म्हणजे व्हायरल होण्यासाठी किती जरी चांगला व्हिडिओ केला तर व्हायरल होऊ शकत नाही. कारण ते कसं आहे माहिती आहे का, त्या सर्व गोष्टी का नाही यूट्यूबच्या हातात किंवा म्हणू शकतो आपण त्याला नशिबाचा खेळ आहे. त्या गोष्टीत भरपूर जणांचे झालेले आहेत. तर बघू आपण पण करून 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष पण कंटिन्यू करू आणि बघू काय होते काय नाही बदल. आज तारीख आहे बघा 17 जुलै 2025.
तर आज बघू आता पुढल्या वर्षी आपले सबस्क्राईब किती होते आणि वॉच टाईम किती होते आणि व्ह्यूज किती होते टोटल मिळून. आता 1,60,000 व्ह्यूज आहेत आणि 400 सबस्क्राईब आहेत आज. तर हीच व्हिडिओ आपण आता थंबनेल पण मी 400 सबस्क्राईबचं बनवणार आहे. आजची डेट वगैरे टाकून सर्व गोष्टी तुम्ही बघितलाच असताल थंबनेल आता कसं आहे कसं नाही तुम्ही. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जावा. आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज भरपूर जातात परंतु लाईक कमी येतात. तर लाईकचा त्याला रिस्पॉन्स म्हणजे नाही, लाईकचा तेवढा काय म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही. व्ह्यूज आणि सबस्क्राईब आणि वॉच टाईम म्हणजे तुम्ही किती वेळ तुम्ही व्हिडिओ बघताय त्याला महत्त्व आहे. समजता ना. तर चला पाऊस थांबला आपला. मी तुम्हाला बोलत थांबलो 5-10 मिनिट झाले असतील काहीतरी. निघतो मी घरी आता. चला 10 वाजलेत, 10 नाही 9 वाजलेत 9. वरून परत मी आलेलो घरी. आता मला परत तिकडे कामावर जायचे. थोडं मी गडबडीमध्ये विसरलो जरा. थोडं काम राहिले तेवढं करून परत मी आता घरी येणार आहे. मला कमीत कमी अर्धा तास लागेल आता तिकडे काम वगैरे काय असेल ते सर्व करू. तर चला मित्रांनो भेटू आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो जेवण वगैरे झाले. मी आता मग अशीच घरी आलो मी 10 वाजता. आता 10:30 वाजले. जेवण वगैरे करून आता मस्त जरा एक झोप घेतो. म्हणजे 1 वाजता उठायचं आपल्याला. जरा थोडा वेळ आता मोबाईल बघन मी अर्धा तास. 11 वाजता मी झोपन. 1 वाजता उठून डायरेक्ट. तर चला मित्रांनो पटकन आता कांदा चिरून घ्या. मस्तपैकी खिचडी बनवते. ओके. तर मी ते इथं कुकर ठेवलेलं आहे तापवायला. तांदूळ आणि डाळ पण दोन घेतली छान. आता मस्तपैकी खिचडी बनवून घेऊ आपण. कशी बनवायचे? तिखट मिरच्याची का लाल तिखटची? लाल खिचडी. ओके. आणि आता मी घरी पण आलेली आहे. दुपारी 1 वाजलेला आहे. आता 1:10 झालेत म्हणजे येता टाईम झाला जरा. आणि आमच्या यूट्यूबला पण सबस्क्राईब वाढलेले आहेत. 400 झालेले आहेत. आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि कॉमेडी आवडतात, कशा आवडतात, कपल व्हिडिओ आवडतात ते पण सांगत जावा. मग आम्ही त्याच्यावरच कंटेंट घेऊन येत जाऊ. बस. आणि आता पटापट मी हे खिचडी बनवून घेते. मग खिचडी खाऊ आणि मग परत कामाला जाऊ. होतंय का आज? हा होतंय. मिरच्या घ्या ना 4-5. असं म्हणल्यास होत नाही. मग मिरच्या घ्या, टमाटर घ्या, फलानं घ्या, बिस्तानं घ्या. बस का एवढ्या? असलं काय का? अरे त्याला धुवू ना मग. खराब झाले आता ठेवून बस झालं. त्याचा उपयोग केल्यास कशाला काढायला काय करू अजून? सगळ्याच टाकू एकदाच. ठेसा बनवून ठेवायचा. भाजीत बिजीत टाकायला येते. ठेसा बनवून कसले नको वाटते काम करायचे. तर मी आता आंघोळ करून घेतो. मला पण जायचे कामाला. आता 1:30 वाजत आला असेल. तर आंघोळ करून घेणं गरजेचं आहे. रोज आंघोळ केली पाहिजेच. मित्रांनो अशा पद्धतीने आंघोळ बिंघोळ करून आमच्या जेवणाला आम्ही बसलेलो आहे 2 जण. पण बघू शकताय जेवणाला हे सामान आहे आमच्याकडे. तर मस्तपैकी आता जेवण करून घेतो. तुम्ही पण जेवला नसताल तर तुम्ही पण जेवण करून घ्या. आता 2ला 15 मिनिट कमी आहे तर आम्हाला पटापट जेवण करून आम्हाला कामावरती जावं लागेल मित्रांनो. चला हा थांब बघतो थांब. तर निघालो कामावर 2 जण पण. ते थांब पळवायचं नाही. पेट्रोल बघायला हो. पेट्रोल टाकावं लागते आपल्याला. तर काय कर माहिती आहे का? तसं तिकडून जा पेट्रोल टाकायला. कॅश आहे का? ATM आहे का जवळ? नाही ATM घेऊन जा आणि तिकडून तसंच का नाही पेट्रोल टाकून ये. हो पेट्रोल नाही होत संपर्क होतं. तर चला आता निघतो आम्ही कामावर. इतका वेळ ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट लोकेशनला. बाय.